अंबड पोलिसांची वाळू माफियावर कारवाई. 55 लाख रुपयांचा माल केला जप्त. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मठ-पिंपळगाव शिवारातील दुधना नदी पात्रात काही लोक हायवा व जेसीबी द्वारे अवैधरित्या गौण खनिज वाळूचे उत्खनन करून चोरी करत असल्याची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी मध्यरात्री 2:30 वाजता सुमारास छापा टाकला. पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गुरले व पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक चव्हाण, पोलीस शिपाई अरुण मुंडे, पोलीस शिपाई भानुसे या पथकाने वाळू माफियांना चकवा देण्यासाठी अडचणीच्या रस्त्याने बैलगाडीतून प्रवास करत मठ-पिंपळगाव शिवारात दुधना नदी पात्रात अचानक छापा मारला. या ठिकाणी एक हायवा, एक मिनी हायवा व एक जेसीबी असा एकूण 55 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 240/2025 कलम 303(2)/62(3)(5) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अजय कुमार बंसल, पोलीस अधीक्षक जालना, श्री आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक जालना, विशाल कृष्णा खांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी अंबड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आणि अंबड प्रभारी अधिकारी अमोल गुरले, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक पाटील, पोलीस कॉन्स्टेबल अरुण मुंडे, भानुसे, स्वप्नील भिसे आदींनी पार पाडली. काल आज दिनांक 7/5/2025 रोजी आम्हाला गोपनीय बातमीदारावर माहिती मिळाली की मठ-पिंपळगाव शिवारामध्ये दुधना नदी पात्रामध्ये अवैधरित्या वाळूची उत्खनन करून चोरी करणं चालू आहे. सदरची माहिती मिळताच आम्ही रात्र गस्तीवर असलेले PSI नरोडे आणि सोबत त्यांचे पथक, आमचे DB पथकातले दीपक चव्हाण, अरुण मुंडे, भिसे आणि चालक भानुसे असे आम्ही सर्व शासकीय वाहनांना तिथे गेलो. तिथे रस्ता एवढा हे झाला होता त्या मठ-पिंपळगाव शिवारात, तर गाडी आम्हाला जाणं शक्य नव्हतं दुधना नदी पात्रात. तर गाडी आम्ही साईडला लावून तिथे बैलगाडीच्या साह्याने वाळू माफियांना चकवा देण्यासाठी आम्ही बैलगाडीच्या साह्याने तिथे गेलो. तिथे जाऊन छापा मारला असता आम्हाला तिथे एक हायवा, एक मिनी हायवा आणि एक जेसीबी वाळू भरण्याच्या तयारीसाठी आलेले तिथे आम्हाला मिळून आले. ते आम्ही ताब्यात घेऊन जप्त केले. त्यावर पोलीस स्टेशनला येऊन गुन्हा दाखल केला आणि एकूण असा 55 लाख रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे. त्यात एकूण 3 आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आले. हे रात्री 2:30 वाजता आम्ही तिथे छापा मारलेला आहे.